थोड्या ठिकाणी तिकडे आणि टिपलेला सुंदर झेल आणि याच बरोबरीत पहिल्या षटकामध्ये एक मोठा धक्का बॅटिंग टीमला हिंदवी रायझर्सचा पहिला खेळाडू आतमध्ये कोसळलेला आहे. मारुती शिंदे खेळायला न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. मारुती शिंदे आतमध्ये असणार आहेत. संघाचा नेता, संघाचा संघनायक म्हणून काम करत असताना एक वेगळी जबाबदारी आज त्यांच्या खांद्यावरती आहे आणि त्यावेळेस एखाद्या टीमचं नेतृत्व आपण करतो त्यावेळेस थोडासा प्रेशर असतो. कारण तुम्ही पहा विराट कोहलीने T20 कॅप्टन्सी पद घेतलं होतं, त्यानंतर त्यानं ते सोडून दिलं. कारण संघनायक पद हे एक पूर्ण संघाला एकत्रित घेत सगळ्या संघाचा विचार करत आपण त्या पुढे संघाचा आपण पाहतो या ठिकाणी अर्थात यशस्वी कारकिर्दीसाठी काम करावं लागतं आणि हा संघाचा कॅप्टन, संघाचा संघनायक मैदानावरती आता खेळण्यासाठी दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये तो पुढे आला. दुसऱ्या धावेसाठीचा नकार मात्र आपण पाहतो या ठिकाणी पुढे एक सिंगल धाव ह्या चेंडूवरती घेतली जाईल. एका सिंगल धावेबरोबर धावपलकीवरती 5 धावा, एक गडी बाद असताना षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपण आहोत. महत्वाची मॅच, हिंदवी रायझर्सचा बॅलन्स संघ दिसलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सातत्यानं सांगत आलो की क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू वॉन्ट गो अँड प्ले युअर इंडिव्हिज्युअल गेम, तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ आज मैदानावरती दाखवावा लागेल आणि 1 आणि 2 खेळाडूंनी चांगले खेळून तुम्हाला जिंकता येत नाही. त्यासाठी सगळ्या संघाला तुम्हाला एका ताकदीने खेळावं लागतं आणि एका ताकदीचं बळ मोठं असतं. स्क्वेअर लेग मध्ये थांबवलेला हा चेंडू शतरक्षक तिकडे 2 धावा तोपर्यंत त्या चेंडूवरती पळून पूर्ण होतील. आकाश, ज्या खेळाडूने या आधीच्या मॅच मध्ये धावपलकीचा प्रचंड मोठा आपण पाहतो ठिकाणी अर्थात त्यानं स्ट्राईक रेटनं तो धावपलक गोळा केला होता आणि काही धावा फक्त त्याला त्याच्या अर्धशतकासाठी कमी पडल्या होत्या. तो आकाश ऑन स्ट्राईक यांना खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. त्याचा साथीदार यावेळेस थोडासा लवकर माघारी गेला कारण पाठीमागच्या मॅच मध्ये मोठी भागीदारी त्या 2 खेळाडूंनी पुढे आणली होती. मात्र या मॅच मध्ये त्याचा साथीदार लवकर माघारी गेल्यानंतर आकाश मैदानावरती इथून पुढे कसा पद्धतीने आपला किल्ला सर करतो, लढवतो हे पाहायचंय. डीप थर्ड मॅन मध्ये खेळलेला हा चेंडू शतरक्षक 2 तिकडे आणि 2 शतरक्षकांच्या मधून हा चेंडू दरी ओलांडून सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा येतील. या चौकाराबरोबर धावपलक दुहेरी अंकामध्ये दाखल होतो. धावपलकीवरती बनवल्या गेल्या त्या 11 धावा. क्रीडा विविध प्रकारचे खेळ हे मानवाच्या जीवन प्रकारचे एक अविभाज्य घटक आहेत. पुरातन काळापासून तुम्ही बघा ऑलिम्पिक्स, रथस्पर्धा, कुस्ती, तलवार, युद्ध, धावणं अशा क्रीडा प्रकारच्या स्पर्धा ह्या मानवी इतिहासाला ज्ञान देत आलेल्या आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू बॉलर खेळलेला हा चेंडू, शतरक्षक पाठीमागे कोणताही नव्हता. या चेंडूवरती 6 षटकार आणि षटक 1 मैदानावरती टाकून पूर्ण होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती त्या 17 धावा धावपलकीवरती पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. आता लोकप्रिय प्राप्त झालेला हा क्रिकेटचा खेळ आहे. ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य 5ही खंडामध्ये विस्तारलं होतं. साम्राज्य समेत त्यांनी आपल्या चालरीती, वेश, खाद्य प्रकारचाही प्रसार मोठ्या प्रमाणावरती केला आणि गेल्या 50 वर्षात ज्या खेळानं प्रचंड लोकप्रियता कमवली तो हा क्रिकेटचा खेळ आतमध्ये खेळवला जातोय. हा क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला टीव्हीवरती बघायला तरी आवडतो किंवा मैदानावरती येऊन खेळायला तरी आवडतो. अगदी वयोवृद्धांपासून ते लहान लेकरांपर्यंत प्रत्येकानं या खेळावरती मनापासून प्रेम केलेलं आहे आणि या खेळानं झपाट्यानं आपण पाहतो या ठिकाणं लोकप्रियता प्राप्त केली. तो क्रिकेट आतमध्ये खेळला जातोय. आज सगळ्यात जास्त मैदानी खेळ कोणता खेळला जात असेल तर तो फुटबॉल खेळला जातो आणि फुटबॉल नंतर सगळ्यात जास्त मैदानी खेळ कोणता खेळला जातो तो क्रिकेटचा खेळला जातो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आज मोठ्या संधी आपण पाहतो या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. ज्या टेनिस बॉल क्रिकेट प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तुमची मोठी गुंतवणूक करू शकता. वा, क्लीन हिट, मनगटाचा पुरेपूर वापर करत परफेक्ट क्रिकेटिंग शॉट दाखवलाय आकाशच्या बॅट मधून मिड विकेट सीमारेषा बाउंड्री लाईन क्लिअर करणारा एक अफलातून स्ट्रोक. षटकारानं धावपलक पुढे येईल आणि या 6 धावा धावपलकीवरती ऍड केल्यानंतर धावपलक दाखवतोय 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. 2 शतरक्षकांच्या मधून हा चेंडू दरी ओलांडून सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती सुद्धा एक पॉवरफुल षटकार. सगळं मैदान खेळला होता हा खेळाडू या आधी सुद्धा आणि त्याचा अर्धशतकासाठी फक्त काही धावा शिल्लक राहिल्या होत्या.
तर इथे या मॅच मध्ये सुद्धा त्यांना आता एक्सलेटर वरती त्याचा एक वेगळा रिदम प्राप्त केलेला आहे. तुम्हाला आधी ठरवावं लागतं काय करायचंय. तुकोबारायांनी सांगून ठेवलंय, देव पहाया गेलो आणि देवाची होऊन आलो. तुम्ही देवापाशी जाईपर्यंत माणूस आहात. तुम्ही एकदा देवापाशी गेलात की तुम्हीच देव झालात. त्यामुळे तुम्हाला काय व्हायचंय ना हे आधी ठरवावं लागतं. व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांचा एक अतिरिक्त धावपलकेवरती एक चांगला उपक्रम आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वेलफेअर फाउंडेशनचा क्रिकेट फेज 3.0 आणि फक्त क्रिकेट मर्यादित फक्त आपण राहिलो नाही तर वेगवेगळे उपक्रम घेऊन आम्ही तुमच्या समोर सातत्यानं आता वर्षभरात येणार आहोत. इथे एक मोठी अनाउन्समेंट आपण करणार आहोत काही वेळात. तर पॉइंट मध्ये शतरक्षकाने टिपलेला झेल आणि आकाश थांबला, मोठा धक्का आहे. त्यामुळे ती मोठी अनाउन्समेंट थोड्या वेळाच आम्ही करतोय. ते अनाउन्समेंट काय असणार आहे हे अनाउन्समेंट सगळ्या खेळाडूंसाठी असणार आहे जी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आयोजक करतायत. आपल्याला अजून काही काही नवीन करता येईल का यावरती सुद्धा कामं सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही आज आपली जी थीम आहे ती थीम आपण पाहतो ठिकाणी प्ले फॉर नेचर घेऊन आपण ही थीम पुढे आणलेली आहे आणि अजून आपण पाहतो ठिकाणी या क्षेत्रामध्ये किंवा या फील्डमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने काम करू शकतो यासाठी सुद्धा मॅनेजमेंट काम करतंय. EMR फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये कार्यरत असणारी ही सगळी मंडळी आज क्रिकेटच्या मैदानावरती आहेत. 1.4 षटकांचा खेळ संपला. औषधांचा प्रचार आणि विक्री करण्याचं प्रामुख्यानं मोठं काम आणि या भूमिकेसाठी वैद्यकीय प्रतिनिधीला फार्मास्युटिकल उत्पादनांचा खोल अभ्यास असावा लागतो आणि हा सगळ्यांचा मोठा अभ्यास आहे या फील्ड मधला आणि सगळी मंडळी तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वाईट आपण एक चांगला कार्यक्रम एखादी सिरीज रेडिओवरती करता आली तर 100% करू. 107.4 आणि 89.6 FM रेडिओवरती काम करतो आपण. अक्षयदादा विशालदादा आहे तिथे त्यांना घेऊन रेडिओवरती एखादी सिरीज टेलिकास्ट करू आपण ते प्रोग्राम आणि रेडिओवरती आपल्या फार्मास्युटिकल मधील काही मेंबरशिपला घेऊन काही इंटरव्ह्यूज कंडक्ट करता आले. लाईफ ऑफ MR अशी एखादी चांगली सिरीज आपण रेडिओतून करू. 4 रन मुख्य पंचांचा इशारा. 37 ऑन बोर्ड 37 धावा धावपलकेवरती 37 वरती आपण पाहाल धावपलकेवरती. लाईफ MR ची कशी असते, MR कसा अभ्यास असतो किंवा MR कसा घडतो, MR साठी काय करावं लागतं आणि कसं जीवन असतं एखाद्या साध्या MRचं. विकास दादा इथे आमच्या बरोबर इथे स्वागत दादा. 1.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा धावपलकेवरती. शेवटचा चेंडू मात्र आपण पाहतो ठिकाणी 2 षटकं संपलेले आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 37 धावा. मार्केटिंग महत्वाचं, प्रचार महत्वाचा आणि विक्रीचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून हे सगळे MR मैदानावरती येत असतात. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारी ही सगळी माणसं आहेत. त्यांचं संवाद कौशल्य प्रभावी असावं लागतं आणि ही सगळी मंडळी इथे आहेत. वाऱ्याच्या वेगात पुन्हा बॅट मारुती सचिन बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 समोर घेऊन आलेले आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती असताना राईट हँड बॅटर मारुती डान्सिंग डाऊन द ट्रॅक 1-2 पावले पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आकाश बाद झाला. धावपलिकेची सरासरी मंदावली. तो उभा असल्यानंतर किती जोरात धावा येत होता. इथे आता तो बाद झाल्यानंतर धावपलिकेनं माघारी थोडंसं बाल बॅकफुटवर थोडासा मागे आलाय. लागोपाठ 3 चेंडू मारुतीला उभं करून ठेवलंय. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती. प्रत्येक चेंडू तुम्ही मोठा फटका नाही खेळू शकत. जो चांगला चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूला मान सन्मान देण्याचं काम टीम करावं लागतं. कारण एखाद्या चांगल्या चेंडूची छेड काढण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला षटक क्रमांक सचिन पुढे टाकत असताना
षटक क्रमांक उद्या ड्रेस कोड लेंगा शर्ट. तिसरं समोर आपण पाहतो या ठिकाणी पुढे हा चेंडू समोर आपण पाहाल कव्हर कव्हर आणि सरळ हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. 43 धावा या धावपलिकेवरती. 43 धावा धावपलिकेवरती. लेग स्टिक वरती हा बॉल फक्त फ्लिक केला स्क्वेअर लेग सीमारेषा पार आणि या बॉल वरती सुद्धा षटकार. 49 धावा धावपलिकेवरती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकेवरती 49. मारुतीला काही चेंडू थांबवून ठेवलं होतं मात्र दुसऱ्या साईडला नॉन स्ट्रायकिंग कडून आपण पाहतो या ठिकाणी व्हाईट कलरचा जर्सी परिधान केलेले खेळाडू विनय त्यांनी मात्र धावफलक गोळा केला. मारुती शनिवार आहे आज हनुमानाचा दिवस म्हणून शनिवारकडे बघितलं जातं आणि मारुती मैदानावरती खेळतोय. हनुमानाचं शरीर हनुमानाची पूजा केली जाते शनिवारी. हनुमानाची पूजा विशेष म्हणजे आपण पाहतो शनिवारी करण्याचं कारण सुद्धा मोठं आहे. त्याला शुद्धता सामर्थ्य आणि निष्ठेचं प्रतीक मानलं जातं मारुतीला. षटक क्रमांक 4 पुढे व्हाईट बॉलचा हा कॉल एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे येईल. मारुती आतमध्ये लढतोय. शक्तिशाली आहे मारुती. ताकदवान म्हणून ओळखला जातो मारुती. हनुमानानं रामाच्या सेवा करण्यासाठी आपण पाहतो मारुतीनं तास तपस्या केली होती. त्याच्या भक्तीची आणि बलाची कथा अनेक पिढ्यांपासून लोकप्रिय आहे. तोच मारुती पुढे. हा चेंडू यावेळेस मात्र बॉल उंच आकाशात. हा बॉल क्षेत्ररक्षकाकडे बराच वेळ आहे. टिपतो झेल आणि विनय यांचा खेळ संपतो आतमध्ये. झेल टिपणारे खेळाडू प्रशांत यांच्या बॅट समोर आपण पाहतो. अर्धा प्रशांत टिपले यांनी घेतलेलं झेल आतमध्ये आपण बघितलं. न्यू बॅटर आतमध्ये येथील षटक क्रमांक 4 आतमध्ये आपण पाल सुरू असताना पंचांची भूमिका आतापर्यंत तुम्ही बघा. या स्पर्धेसाठी जे पंच आमचे काम करत आहेत मॅच रेफरी त्यांचं मी विशेष कौतुक करेल. कारण त्यांनी आतापर्यंत केलेलं काम किती सुंदर राहिलं आहे. किती सुंदर देखणं काम त्यांचं राहिलेलं आहे. बापू लेखुरवाळे कायम चर्चेत राहणारे हे खेळाडू आहेत. का चर्चेत राहतात बापू? कायम चर्चेत असणारे खेळाडू बापू. पंचांवरती मी बोलत होतो. अनुभवी पंचांचा सर्वात महत्वाचा फायदा ते म्हणजे अचूक निर्णय घेऊ शकतात. आणि आज या स्पर्धेसाठी आपण पाहतो या ठिकाणी ह्या पंचांनी घेतलेले निर्णय फार सुंदर आणि अचूक राहिलेले आहेत. त्यांच्यामुळे मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी एक वेगळं स्वरूप या स्पर्धेला प्राप्त होत असताना आपण बघितलेलं आहे. धोरणात्मक आणि मानसिक दृष्टिकोन या पंचांचा मला बघायला मिळाला. तंत्रज्ञानाचा योग्य वापर या पंचांनी केलेला आहे. आणि हे अनुभवी पंच आतमध्ये काम करत असताना त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. शांतपणे आणि संयमाने आपण पाहतो या ठिकाणी प्रत्येक परिस्थिती त्यांनी हाताळली. षटक क्रमांक 4 पुढे 53 धावा धावपलिकेवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार चौकार 4 रन येतील. या चौकाराबरोबर धावपलिकेवरती 57 ऑन बोर्ड 57 धावा या धावपलिकेवरती आहेत. अशा आमचे पंच आमच्या बरोबरीत जॉईन होत आहेत.
असे अनुभवी पंच आपण पाहतो या ठिकाणी आतमध्ये काम करत असताना मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये फिरोज सर काम करतायत, जे अनुभवी पंच म्हणून आपण पाहतो या ठिकाणी त्यांची ओळख आहे आणि आज दिवसभरामध्ये आपण पाहतो त्यांनी केलेलं काम क्रिकेटच्या प्रत्येक स्थितीत मार्गदर्शन करत असताना त्यांचा अनुभव आणि त्यांची शिस्त मैदानावरती बघायला मिळाली. मैदानावरच्या निर्णयांमध्ये सुसंगता आणि खेळाच्या नियमांमध्ये अचूकता सुनिश्चित करण्याचं काम फिरोज सर आणि त्यांचे सहकारी (57 ऑन बूट) 57 धावा धावपलकीवरती. अभिजित लडकत सर मैदानात, ज्यांच्या नावात जीत आहे. शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये दाखल झालेले हे खेळाडू. हा चेंडू उंच आकाशात, क्षेत्ररक्षक मागे आणि झेल सुटला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि अभिजित लडकत दुसऱ्या धावेसाठी आपल्या क्रीज मध्ये पोहोचले सुद्धा. 59 धावा धावपलकीवरती. आपण परिस्थितीवरती मागाशी बोलत होतो की परिस्थिती माणसाला बनवत नाही, परिस्थिती माणसाला बिघडवत नाही, माणूस परिस्थिती बनवतो. अभिजित लडकत, लडकतवाडी छोटस ग्रामीण भागातलं गाव आहे, दौंड तालुक्यातलं, आणि त्या गावातून ते बिलॉंग करतात. धावा घेण्यासाठीचा प्रयत्न आणि एक धाव तिकडे येणार आहे. लडकत साहेबांनी 2 धावा. लडकत साहेबांनी जर 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर सांडू 11 यांकडून त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. 4.4 षटक संपलेत. असे लडकत सर या स्पर्धेतलं निर्धाव षटक टाकत ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करणारे हे खेळाडू आहेत. मिड ऑफ पुढे धावबादची संधी यावेळेस मात्र, आणि पुढे खेळाडू होतील धावबाद. 61 धावा. अभिजित लडकत दौंड तालुक्यातलं लडकतवाडी छोटस गाव, आणि एका छोट्याशा गावामधून पुढे येत आज स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करणं, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं आणि MR या क्षेत्रामध्ये एक मोठं आव्हान आपण पाहतो. ठिकाणी अशा आव्हानांचा सामना करत आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याचं काम आपण पाहतो या ठिकाणी करणारे अभिजित लडकत हे ऑन स्ट्राईक इनला आहेत. ओहो, त्यांचा फटका तुम्ही बघा. एकच बॉल खेळले आणि अभिजित सर पुढच्या मॅच मध्ये लागोपाठ 2 षटकार आले. हा एक 3 होतील. बक्षीस कंटिन्यू राहील, पण खूप खाली खेळण्यासाठी आले. विजयासाठीचं आव्हान काय असणार आहे हे पुढे मी सांगतो. 67 धावा धावपलकीवरती बनवल्यात. विजयासाठी बनवायच्या 68 धावा. यानंतर होणारा सामन्याचा टॉस आम्ही करणार आहोत. TCC टीमचे कॅप्टन एक पाठवून द्या इकडे. दत्ता, आपले कॅप्टन पाठवून द्या. टॉस करणार आहोत आम्ही, आणि ग्लेन मार्क्स रायडर्स या संघ नायकांना विनंती आहे की तुम्ही इथे या.
मंडपात तुम्हाला यावं लागेल. ग्लेनमार्क 11 विरू सर, अतुल पवार, वीरेश्वर सर, अतुल पवार, ग्लेनमार्क संघाला घेऊन इकडे या चहा प्यायला. आणि टॉस साठी पण या विरू सर. श्रीकांत थोपटे सर, चहा प्यायला या. विरू सर, श्रीकांत सर या इकडे, एक अनाउन्समेंट पण नाही. ओ श्रीकांत सर कॅप्टन पाठवा की टॉस साठी. विवेक सर आलेले आहेत. गोविंद सगळ्यांना एक विनंती, चहा घेऊन झाले तरी इथंच थांबा. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट फाउंडेशन तर्फे करण्यात येणार आहे. मला चहा पाण्यासाठी सगळ्यांनी यायचंय. चहा ज्यांना घ्यायचं त्यांनी या, नसेल घ्यायचं त्यांनी पण या. आणि सगळ्यांनी इथंच थांबायचं सभा मंडळापाशी. नितीनजी परबत इकडे येऊन चहा प्या. आणि चहाचे कप झाले इकडे तिकडे टाकायचे नाहीत, एका जागी सगळ्यांनी गोळा करून ठेवायचे. विकास माकोले चहाचे कप गोळा करणार आहेत, त्यांच्याकडे जमा करा. चहा कोणाला घ्यायचा असेल खेळाडूंना तर तो चहा घेण्यासाठी तुम्ही लवकर या, कारण 10 मिनिटात तो क्लोज होणार आहे चहा वाटपाचा कार्यक्रम. तर तुम्ही या इकडे.
कॅल्क्युलेशन मला सांगेल राहुल आपल्या बरोबरीत आहे आणि 24-66 ची मॅच, 23 चेंडू 65 धावा, 23 चेंडू 65 धावांची मॅच मैदानावरती असणार आहे. अभिजित लडकं त्यांना आपण बघतोय बॉलिंग ट्रॅक वरती. व्हाईट बॉलचा हा कॉल, एक अतिरिक्त धावपलकीवरती आहे आणि एक सिंगल धाव आपण पाहतो ठिकाणी पुढे. वाईट एक जी अनाउन्समेंट आपण करणार आहोत ती अनाउन्समेंट धावपलकीवरती 6 धावा ऍड केल्या जातील आणि विजयाचं कॅल्क्युलेशन आपल्यापर्यंत मी घेऊन येतो. 21 चेंडू मध्ये अजूनही 57 धावांची आवश्यकता. आपण बघाल हा सामना जिंकण्यासाठी मॅच समीकरण 21 चेंडू 57 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॅकफुटवरती सरकत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुढे. टीसीसी टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग हा निर्णय आपण पाहाल त्यांच्या माध्यमातून पुढे. अभिजित लडकं सर बॉलिंग ट्रॅक वरती छोटासा रनअप, यापूर्वी एक निर्धाव षटक या स्पर्धेमधलं टाकलेलं. हा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये फाईन लेग मध्ये खेळलेला हा चेंडू आणि या चेंडूवरती धावा येतील 6. षटकार येतो, या षटकारानं धावफलक पुन्हा एकदा चेंज होईल. कॅल्क्युलेशन दाखवतो धावफलक 17 धावा. चहासाठी कोण चहा घ्यायचं राहिलं असेल तर त्यांनी चहा घेण्यासाठी या. टीसीसी न टॉस जिंकलाय आणि बॅटिंग घेतली आहे पहिल्यांदा. मॅच नंबर पुढील 11वा सामना आजच्या दिवसभरामधला. तर ग्लेन मार्क टीम तुम्ही थोडस तयारीत राहा, कारण यानंतर तुम्हाला लगेच मॅचचं विजयाचं समीकरण बघू आम्ही. ओके, 18 चेंडू मध्ये बनवायचे 51 धावा. 18 चेंडू 51 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. व्हाईट बॉलचा हा कॉल मुख्य पंचांचा. एक अतिरिक्त धाव धावपलकीवरती. 18 चेंडू तशी शिल्लक राहतील आणि 3 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 50 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे आणि 50 धावा. 18 चेंडू मध्ये 50 धावांचा खेळ आपण बघाल विजयासाठी पुढे घेणं मिळवण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी प्रयत्न आतमध्ये करायचा. 18 चेंडू 50 हे मॅच समीकरण आपण पुढे. टीसीसी हा चेंडू पुन्हा एकदा उंच आकाशात लॉग ऑफ पुढे. बापू रेखुरवाळे यांनी त्यांनी टिपलेला सुंदर झेल बापूंच्या माध्यमातून आणि टीम टीसीसी संघाला अजूनही खतरा.
बिल्डअप भागीदारी थोडी कमी दिसली, कारण तुम्ही बघा काही पार्टनरशिप दिसल्या, काही 70 धावांच्या पार्टनरशिप दिसलेत, काही 90 धावांच्या पार्टनरशिप दिसलेत, मात्र त्या काही ठराविक आहेत. मात्र पुढे तिसऱ्या चौथ्या विकेटसाठी मग तशा मिडल ऑर्डरला पार्टनरशिप आल्या नाहीत. कमीत कमी एक 20-25 धावांची पार्टनरशिप तुमची मिडल ऑर्डरला जर तयार झाली धावपलिकेचा पाठलाग करत असताना, तर त्याचा कुठेतरी बेनिफिट तुम्हाला होतो. मात्र तो कुठेतरी अभाव मिडल ऑर्डरला दिसलाय. आणि आता इथे 50 धावांचा पाठलाग अजूनही मैदानावरती शेष असताना न्यू बॅटर आतमध्ये 18 क्रमांकाचा जर्सी परिधान करून शकील मैदानावरती दाखल होत आहे. थोडी बॅटिंग ऑर्डर बदलली बॅटिंग टीमनं. यापूर्वीची जी फळी होती त्यामध्ये थोडासा बदल केलाय. तो पहिल्यांदा मी शकीलला बघितलंय रिव्हर्स पूलचा फटका खेळताना. दिवसभरामध्ये असा फटका कोणी खेळलं नव्हतं. स्विच हिट, तर तो पहिला प्लेयर दिसला मला आज की जो रिव्हर्स पूलचा फटका खेळण्यासाठी पुढे आला. स्विच हिटचा प्रयत्न मैदानात. व्हाईट बॉल समोर येतोय. एका अतिरिक्त धावेनं धावपलक पुढे 19 धावा. 19 धावा धावपलिकेवरती. षटक क्रमांक 4-3. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आतमध्ये सुरू असताना अण्णा आमच्या बरोबरीत जोडले जात आहेत. अण्णांची टीम मैदानावरती खेळत असताना राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक शकीलला पुढे बघतोय आपण. बॅटचा टॉपेज घेणारा चेंडू फर्स्ट स्लिप. मारुती असावे तिकडे उभे. मारुतीकडे हा चेंडू जाईल आणि धाव त्या बॉलवरती राहणार नाही. 15 चेंडू टीम आणि 15 चेंडू मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 49 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. हे समीकरण 15 चेंडूंचं शिल्लक आहे. 15 चेंडू 49. हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 14 चेंडू 49. 14 चेंडू 49चा हा खेळ आतमध्ये शेष आहे. 14-49 रिक्वायर रन रेट. आता इथून पुढे हे 2 चेंडू या षटकामधले टाकून झाल्यानंतर स्पष्ट होईल की प्रत्येक षटकामागे किती धावांची आवश्यकता असणार आहे. थर्डमॅन मध्ये गेलेला हा चेंडू. शतरक्षक धावतोय. चेंडू पाठीमागे आणि या बॉल वरती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी 4 रन. 13 बॉल आणि बनवायच्यात अजून 45 धावा. 13 चेंडू 45 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी असणार आहे. 13 चेंडू 45 धावांची आवश्यकता. बारा चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये बनवायच्या 44 धावा. अतुल पवार कुठे आहेत? अतुल दादा आपण इकडे या. पहिला बॉल स्ट्रेट ड्राईव्हला उडवलाय आणि या बॉल वरती 6 धावा येतील. 6 ऑन बोर्ड. 11 चेंडू 38 धावा. 11 चेंडू मध्ये 38 धावा आता विजयासाठी बनवणं शिल्लक राहणार आहे. 11 चेंडू 38 धावांची आवश्यकता असणारी मॅच पुढे. फर्स्ट स्लिप मध्ये हा बॉल येईल. धाव येत नाही. 10 चेंडू मध्ये 38 धावांसाठी लढाईचं आहे. 10 चेंडू 38 धावा. फिर एक बार इस जंग में युद्ध जारी है. जंग इस मैदान में है. क्या होगा इस मैच का रिजल्ट? दो बेहतरीन टीम में ये मुकाबला. फिर एक बार शकील स्विच हिट करने का प्रयास करते हुए 9 चेंडू मध्ये
38 धावा अजून बनवायचेत. 9 चेंडू 38 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुढे क्षेत्ररक्षक आकाश मागे करतोय चूक आणि या बॉलवरती षटकार आला. 8 चेंडू मध्ये बनवायचेत अजून 32 धावा. शकील ऑन स्ट्राईक एंड मैदानावरती खेळतोय आणि मी सांगितलं मगाशी की बॅटिंग ऑर्डर बदलली. मगाशी शकील 1 नंबरला खेळला, सलामीला खेळला, आता त्याला 3 नंबर वरती का प्रमोट केलं? काय पाठीमागे कारण असेल? या शकीलला सलामीसाठी तुम्ही आणलं होतं मगाशी, आता तुम्ही त्याला 3-4 नंबर वरती पुढे घेऊन आलात. बॅटिंग ऑर्डर बदलली कारण कदाचित मॅच सिच्युएशन आणि मॅचचं समीकरण पुरेपूर बदललं. इकडे विजयाचं कॅल्क्युलेशन बघाल, 7 चेंडू मध्ये बनवायचे 32 धावा. वेलकॉट त्यांच्या पाठीमागे अभिजित लडकत. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये बनवायचे 32 धावा. सहा चेंडू 32 धावा, 5 षटकार आणि 2 धावा पळून हे शेड्यूल आहे हे मॅच जिंकण्यासाठी. तर हे होऊ शकतं. पहिला बॉल डॉट आहे, निर्धाव आहे. 5-32 ची मॅच, 5 चेंडू 32 धावा. क्रिकेट आहे. लेग स्टिक वरती हा चेंडू मिड विकेट पुढे आलेला आहे. 4 चेंडू मध्ये बनवायच्या 30 धावा. हा प्लेयर समोर आपण बघाल निखिल, तो महेश नानगुडेची आठवण करून देतो. महेश नानगुडेला बघा तुम्ही ऑल इंडिया ओपन मधून खेळत असताना, मात्र MR असून सुद्धा इतकं टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा त्याची पकड दिसली आणि अचूक बॉलर घेऊन आलेला आहे सध्या अभिजित लडकत या साथ मध्ये, जो चांगलं क्रिकेट आतापर्यंत हिंदवी रायझर्स न समोर दाखवलंय. आणि सगळ्यात महत्वाचं ही बांधणी यांचा मास्टर माइंड मारुती आहे. मास्टर माइंड मारुती आहेत. मारुतीने बांधलेली टीम आहे ही. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं ही टीमची बांधणी, मॅनेजमेंट पुढे हा चेंडू समोर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न पुढे. फुल टॉस चेंडू आणि या बॉल वरती यस षटकार आणि मॅच
हिंदवी रायझर्सनं जिंकलाय दुसरा सामना. कोथरूडनं जिंकले 2 मॅच. मजा येणार आहे हिंदवी रायझर्स आणि कोथरूडची मॅच बघायला. 1.2 8 बॉल मध्ये कोथरूडनं मॅच संपवली होती आणि इकडे रायझर्सनं धावा 70 पेक्षा जास्त धाव्यांनी पहिला मॅच जिंकला होता. त्यामुळे तगड्या फौज आहेत ह्या. एक समान ताकदीच्या लढाया, एक समान ताकदीचे हे संघ लढाई करणार आहेत. यानंतर 2 मोठे डोंगर आणि त्या 2 डोंगरांची टक्कर आणि त्यानंतर होणारा ब्लास्ट किती मोठा आहे. हा एक मॅच झाल्यानंतर ती पुन्हा पुढली मॅच आपण खेळवणार आहोत. हा सामना मात्र या ग्रुप मधला पुढे लगेच चालू करून घेऊ.